आता हे मागच्या वर्षीचा माझा जो करार होता त्यावेळी नगरमध्ये माझ्या बरोबर आणखी एक दुसऱ्या बेवरेजेसच्या कंपन्या आल्या होत्या, त्याचबरोबर कौराल इंडिया येऊ. या वर्षीचा काही मला एवढा कराराबद्दल माहिती नाही, कारण यावर्षी मी काही करारामध्ये नव्हतो. पण आमचा स्वतःचा 500 कोटीचा हा करार होता, जो वर्षभरामध्ये रेकॉर्ड ब्रेकमध्ये आम्ही तो पूर्ण केला. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा उद्योगाचा राजदूत म्हणून मला जे संबोधित केलं त्याबद्दल मला नक्कीच गर्व वाटतो. पहिला प्रोजेक्ट चाकणमध्ये 2 वर्षात, दुसरा प्रोजेक्ट अवघ्या 1 वर्षामध्ये सुपा अहिल्यानगरमध्ये, जिथे ग्रामीण भाग असल्यामुळे दळणवळणाची चॅलेंजेस असल्यामुळे टेक्निकल कॅपेबिलिटी कमी असलेली लोक इथं मिळतात. सर्वांना पुणे आणि मुंबईमध्ये राहायचं आहे, तरी सुद्धा मी ह्याला एक चॅलेंज घेऊन उद्योगाचं एक विकेंद्रीकरण झालं पाहिजे. विकास हा समतोल झाला पाहिजे. विदेशामध्ये मी जर्मनीमध्ये जिथे 10 वर्ष राहिलो तिथे जर पाहिलं, माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला जी माणसं आहेत, तर एक लॉन्जिन सारखी वॉच आणि BMW सारखी कार ही 5,000 आणि 10,000 लोकसंख्येच्या गावात बनते. ती महाराष्ट्रात आणि भारतात का बनू शकत नाही, ह्या उद्देशानेच मी जर्मनी सोडून 2014ला आलो होतो. आणि आज अवघ्या 10 वर्षांमध्ये मुख्यमंत्र्यांनी माझ्याबद्दल उद्योगाचं राजदूत म्हणणं हे माझ्यासाठी फार मोठी एक प्रशंसेची आणि एक अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं. इथे जवळपास 1200 रोजगार निर्मिती करू असं आपण म्हटलेलं आहे. मी चाकणमध्ये 200 म्हटलं होतं, तर आज 800 लोक काम करतात. मी जेवढं प्रॉमिस करतो त्याच्या थोडंसं पुढेच जातो. आणि आम्ही जर्मन प्रिसिजन आणि जर्मन ॲक्युरेसीवाली लोक आहोत. दिस इज माय पार्टनर लोथर टोनी who said in 2016, Mr. Gite, let's make figure so precise that we should not miss the target. त्यामुळे 150 कोटी केले पण 300 कोटी आणले. 200 रोजगार निर्मिती म्हटलं पण जवळपास तिथे 800 लोक आज काम करतात. त्याचप्रमाणे इथे सुद्धा मी 1200 म्हणत असेल तरी सुद्धा इथे एक डायरेक्ट इनडायरेक्ट खूप मोठी 2000-3000 जसं मुख्यमंत्री साहेब म्हटले की त्यांनी आज 1000 लोक चाकणमध्ये, इथे 2000 लोकांना रोजगार देतील. कुशल कामगार आपल्याला मिळतील का, हे एक नवीन चॅलेंज आहे का? आहे ना, कारण मी जसं म्हटलं की मी चाकणमध्ये जेव्हा आलो होतो तेव्हा मीच एकटा कुशल कामगार होतो. आणि मीच स्वतः कामगार म्हणून काम करून माझ्या लोकांना ट्रेनिंग दिली, त्यांची रिक्रुटमेंट घेतली. त्यानंतर ते माझ्याकडे काम करायला तयार नव्हते. ती लोक सगळी जी आहेत ती यांना मी झूम टीव्हीवर आणायचो, झूम कॅमेरावर, की अरे बाबा तुम्ही तरी कन्व्हिन्स करा की कमीत कमी त्यांना इथे घेण्यासाठी. आणि लोक कारण यायलाच तयार नव्हते, हे तंत्रज्ञान इथे अवेलेबल नव्हतं. त्यामुळे मलाच ह्याचा ब्रँड अँबॅसिडर बनावं लागलं आणि मलाच याच्यामधनं स्वतःहून काम करून द्यावं लागलं. तर माझी आज तर 800 लोक तिथे तयार झाली. ती 50-100 लोक मी इकडे पाठवून देईल. आता ऑलरेडी तुमच्याकडे त्या भागामध्ये लोक आलेली आहेत. ती म्हणतात की आता खूप चांगलं वाटतं सर, 5 मिनिटात कंपनीत पोहोचतो. पुणे मुंबई ही मोठी मोठी महानगरं पुढच्या काही काळामध्ये उद्योगाचं आणि विकासाचं विकेंद्रीकरण झालं नाही तर हे बॉम्बस्फोट सारखी गावं होती, शहरं होती. त्यासाठी आपल्या सर्वांना मिळून एकत्रित काम करणं गरजेचं आहे. 25% जे साहित्य जर्मनीमध्ये आहे सर, आणि 2.5% फक्त महाराष्ट्रात आहेत किंवा भारतामध्ये 2.5% आहेत. याविषयी आपण काय होतेच कळेना. प्रश्न असा आहे की तुम्ही सुप्यामध्ये उद्योग सुरू केला, यशस्वीपणे चालवला, आणि दुसरीकडे सीएम साहेबांनी आता भाषणामध्ये जाहीर केलं की सुप्यामध्ये काही त्रास देणारे कुठे काही आहेत. असा काही अनुभव आला आणि तुम्हाला फेस करावं लागलं? मी फार सकारात्मक पद्धतीने कुठल्याही गोष्टीकडे बघतो. नकारात्मक गोष्टी मला तर पहिल्या दिवशी सुद्धा खेड शिवापूरमध्ये 10 कामगारांचा कारखाना असताना सुद्धा माथाडी, लेबर युनियन हिचे झालेच होते. त्याचं मी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये पण मेन्शन केलं. म्हणजे अक्षरशः दादागिरी, 15-20 लोक घेऊन त्यावर 10 कामगारांमध्ये 15-20 लोक आले तर आम्ही घाबरून जाऊ ना. पण धाडस आणि रिस्क टेकिंग एबिलिटी ही एक माझ्याकडे काहीतरी आहे. म्हणूनच मी जर्मनी सुद्धा सोडली. जर्मनी कोणी सोडत नाही, एवढं सगळं सोयीस्कर जीवन असतं. रिस्क टेकिंग एबिलिटीसाठी मी परत इथे एकदा आलो. तर तशीच रिस्क मी इथे पण घेतलेली आहे. मलाही काहीतरी थोड्याशा अडचणी आल्याच असतील. MIDC म्हटलं की इथली ग्रामीण भागातली MIDC वाटतच नाही असं वाटतं. हो, चला सामंत साहेब, साहेब या.